आज काय असा मी उद्योग केलाय तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण त्याआधी सकाळी ना पटकन असं मी अंड शिजायला ठेवलं तस्मेसाठी आणि मग त्याच्या टिफिनची तयारी सुरू केली। तर आज त्याला आंबोळीच देणार होते, कारण एक दिवस त्याला चपाती नसते, तर त्या दिवशी मी त्याला आंबोळी वगैरे असं काहीतरी करून देते। पोहे असतात त्याला तसे, पण पोहे तो खात नाही, कारण ते वातड होतात खूप तो खाईपर्यंत आणि तो तसंच घरी आणतो। त्यामुळे म्हटलं चला आंबोळी करूया। त्याच्यानंतर यांच्या टिफिनची तयारी, त्यांना पण आता भाकरी पाहिजे असते, त्यामुळे त्यांच्यासाठी 2 छान अशा भाकरी केल्या। आणि तुम्हाला मला बरेच दिवस झालं सांगायचं होतं की तुम्ही जर व्हिडिओ बघताय ना, तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तुम्ही जर सबस्क्राईब वगैरे केले तर मला पुढे जाण्यास म्हणजे अजून वाव मिळेल आणि मी छान छान अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण प्रोत्साहन मिळेल। म्हणून तुम्हाला म्हणते की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्हाला काही शंका येत असेल किंवा तुम्हाला काही यातलं खटकत असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट पण करायला विसरू नका। मग माझं सगळं आवरलं, टिफिन झाला आणि मग मी तस्मेला आवरलं बघा। तस्मे आणि अशी याची नाटके असतात जाता जाता। तर इकडे हा बघा मी उद्योग करून ठेवलाय, तर स्टीलच्या भांड्यामध्ये मी केक करायला ठेवला होता आणि ते पण एअर फ्रायर मध्ये, आणि असा काहीतरी दामटा होऊन बसला। याचा काय झालं नक्की नेमकं मला काहीच समजलं नाही, फेकूनच द्यावा लागला। आणि इकडे बघा मग त्याच्यानंतर मी स्किन केअर केलं, जरा आणली होती कोरपर फुकटची, तर म्हटलं चला आता ती लावून घेऊया आहे तर घरात। त्याच्यानंतर संध्याकाळी मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये आणि बघा ह्या डॉक्टर आहेत ना, ह्या कोल्हापूरच्याच आहेत, तर या मला खूप सपोर्ट करतात। तर चला तुम्ही पण असेच माझ्या यशाच्या भागीदार व्हा। चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये।